श्रीगोंदा बाजार समितीच्या सभापतीपदी जगताप नागवडे गटाचे बाळासाहेब नाहटा यांची तर उपसभापतीपदी धनसिंग भोईटे यांची निवड करण्यात आली आहे। निवडीनंतर कार्यकर्त्यांनी चांगलाच जल्लोष केलाय। जिल्ह्यामध्ये बहुचर्चित श्रीगोंदा बाजार समिती पदाधिकाऱ्यांची 3 नोव्हेंबर रोजी निवड प्रक्रिया पार पडली आहे। बाजार समितीवरती जगताप नागवडे गटाचं वर्चस्व असलं तरी पाचपुते गटाने निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचे अगोदरच जाहीर केल्यामुळे निवडीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती। बाजार समितीच्या कार्यालयामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे। निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सभापती पदासाठी जगताप नागवडे गटाचे नाहटा आणि पाचपुते गटाच्या लक्ष्मण नलगे यांची, तर उपसभापती पदासाठी जगताप नागवडे गटाचे भोईटे तर पाचपुते गटाचे वैभव पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते। बैठकीच्या सुरुवातीला पाचपुते गटाच्या संचालकांनी गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली होती। त्यानुसार गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आलं। या निवडणुकीमध्ये नाहटा आणि भोईटे यांना प्रत्येकी 10 तर नलगे आणि पाचपुते यांना प्रत्येकी 8 मते मिळाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी टाकसाळे यांनी सभापती नाहटा तर उपसभापती भोईटे निवडून आल्याचे जाहीर केलं। या निवडीनंतर किसान क्रांती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। यामध्ये आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, प्राध्यापक तुकाराम वरेकर, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, जगताप नागवडे गटाचे संचालक, कार्यकर्ते सहभागी झाले होते। परंतु या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेत मला ज्या विरोधकांनी टार्गेट केलं होतं त्यांना उद्या असं वाटू नये की मी रणांगणातून पळ काढला म्हणून ही निवडणूक मला करावं लागली। परंतु ही निवडणूक करत असताना विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली नाही, ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने झाली याची खंत मात्र आयुष्यभर या ठिकाणी माझ्या मनामध्ये राहील। कारण ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक आहे असं मी जाहीर केलं होतं आणि त्याच्यामुळं ही निवडणूक कारभारावर झाली पाहिजे। कारभारावर ही निवडणूक झालीच नाही, ही निवडणूक एका वेगळ्या प्रकाराने झाली तरी मी समाधानी आहे। कारण अनेकांनी अख्ख्या तालुक्याने मला टार्गेट केलं, म्हणजे मला निवडून आणण्यापेक्षा पाडणाऱ्यांची संख्या अधिक होती तरी मी निवडून आलो आणि निवडून येऊन परत मी सभापती होईल का नाही ही शंका अनेकांच्या मनात असताना मी परत सभापती झालो। त्या सगळ्या गोष्टीचं श्रेय मी पार्टीला आणि किसान क्रांती मंडळाला देतो। भविष्य काळामध्ये श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला एक अत्यंत वेगळ्या प्रकारचं वैभव उभं करण्याचा माझा मानस आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये प्रामाणिकपणे काम करून या बाजार समितीला आपण ऊर्जित अवस्थांना आणण्याचा प्रयत्न केला आणि भविष्य काळातल्या 5 वर्षांमध्ये या ठिकाणी या बाजार समितीमध्ये एक वेगळ्या प्रकारचं काम करून या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठीच्या सगळ्या सुविधा आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका जातीनं उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी मी स्वतः राबवणार आहे। आणि या निमित्तानं माझं एक नम्र आव्हान आहे सगळ्या ज्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये आरोप केले, आता त्यांचे 8 संचालक आपल्याकडे निवडून आले। भ्रष्टाचार झाला म्हणून मार्केट कमिटीची सत्ता घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना माझं आता या निमित्ताने आव्हान आहे। आता 8 संचालक आपण निवडून आलाय, एकदा भ्रष्टाचार उघडा कराच आणि जर उघडा झाला भ्रष्टाचार, मी कुठं भ्रष्टाचार केला हे सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे। परंतु या ठिकाणी मला एकाच गोष्टीची खंत आहे की श्रीगोंदा बाजार समिती राजकारणासाठी श्रीगोंदा बाजार समितीला या संस्थेला बदनाम करायचा प्रयत्न विरोधकांनी केला, ही खंत या ठिकाणी निश्चितपणाने माझ्या मनामध्ये आहे। आणि म्हणून या निमित्तानं माझं विरोधकांना आव्हान आहे की या ठिकाणी आता प्रक्रिया संपलेली आहे, आता 8 संचालक त्यांच्या बोर्डामध्ये आलेले आहेत। श्रीगोंदा बाजार समितीत कुठं भ्रष्टाचार झाला तर सुईच्या टोकात का भ्रष्टाचार झाला हे जर सिद्ध झालं तर मी आज सभापती पदाचा माझी निवड झाली, मी जबाबदारीने सांगतो मी हे पद सोडूनच देईन, परंतु मी राजकीय संन्यास सुद्धा घ्यायला या ठिकाणी तयार आहे। परंतु या ठिकाणी कारण नसताना या संस्थेला बदनाम करायचा प्रयत्न झाला तरी सुद्धा मी आज समाधानी आहे। आणि ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, मित्रपरिवारांनी, किसान क्रांतीच्या नेते मंडळांनी, जिल्ह्यातल्या अज्ञात कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी मला मदत केली त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे। तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे विषय आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत आणि म्हणून त्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभारी आहोत। आपण सगळ्या जणांनी या निवडीमध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं। निवडून आलेले सर्व
जे संचालक आहेत सभापती उपसभापती आणि सर्व संचालक हे अतिशय चांगल्या पद्धतीचा कारभार करून सर्व नेते मंडळींचा या ठिकाणी मान सन्मान वाढवण्याचं काम करतील आणि ज्या विश्वासाने आपण या सर्व संचालकांना काम करण्याची संधी दिलेली आहे तो विश्वास जपण्याचं काम निश्चित स्वरूपात सभापती असतील उपसभापती असतील आणि सर्व संचालक हे त्या ठिकाणी करतील आणि म्हणून आज परत एकदा मी या निवडीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.